28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। जागतिक पर्यावरण दिनी पालघर पोलिसांचा ग्रीन उपक्रम, 300 झाडांचे वृक्षारोपण। ब्लेस जीव्हीएस फार्मा लिमिटेडच्या सहकार्याने पोलीस अधीक्षक कार्यालयात हरित मोहीम। पालघर जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पालघर पोलीस दल व ब्लेस जीव्हीएस फार्मा लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज पोलीस अधीक्षक कार्यालय पालघर येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। 300 रोपांची लागवड, पर्यावरण रक्षणाची शपथ या उपक्रमांतर्गत कार्यालयाच्या परिसरात विविध देशी प्रजातींची 300 झाडे लावण्यात आली। कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार व कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेतली। झाडे लावा, झाडे जगवा आणि प्लास्टिक टाळा, पर्यावरण सांभाळा असा संदेश यावेळी देण्यात आला। सदर कार्यक्रमास यतीश देशमुख, पोलीस अधीक्षक पालघर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांच्यासोबत रवींद्र नाईक, पोलीस उप अधीक्षक गृह पालघर, इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच ब्लेस जीव्हीएस फार्मा लिमिटेड येथील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। देशमुख यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले, कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपणे हेही पोलिसांचे कर्तव्य आहे। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन केले पाहिजे। ब्लिस फार्माच्या प्रतिनिधींनीही सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचा आनंद व्यक्त केला। गुन्हे उघड करण्यासोबतच पर्यावरण रक्षणासाठीही पालघर पोलीस दल आघाडीवर असल्याचे या उपक्रमातून दिसून आले। लावण्यात आलेल्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारीही पोलीस दलाने घेतली आहे। वार्ताहर iNews 28 मराठीसाठी शुभम पाटील, पालघर जिल्हा क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट।